नमस्कार, आमच्या स्वामी प्रसाद चॅनलमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आहे गुरुवार आणि मी स्वामींच्या नैवेद्यासाठी पनीर रोटी बनवणार आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये कशी हॉटेलसारखी ग्रेव्ही वगैरे बनवायची ते मी तुम्हाला दाखवते। तर मी साहित्य कुठले घेतले ते दाखवते, चला। तर पनीरच्या ग्रेव्हीसाठी मी हे एवढं साहित्य घेतलेलं आहे। 4च वस्तू आहेत ह्या। त्यात कोणत्या कोणत्या आहेत बघा, कांदा आहे आणि हा लसूण आहे, हा मोठा मोठा आहे त्यामुळे मी असं चिरून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आलं आहे आणि टोमॅटो आहे। टोमॅटो मी जास्त घेतलेलं नाही कारण का आपलं जे ग्रेव्ही असते ना ती आंबट होते, त्यामुळे मी जास्त काही घेतलेलं नाही। आणि हे थोडेसे काजू घेतलेले आहेत ग्रेव्हीसाठी। आणि हा पनीर मसाला, बस इतकंच घालणार आहे मी। तर इथं मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल कढले का नाही बघण्यासाठी फक्त मोहरी घातलेली आहे, बाकी काही नाही। काही जण पहिल्यांदा कांदा भाजून घेतात, त्याच्यानंतर मग टोमॅटोची पेस्ट भाजतात, पण नाही, असं भाजलं तरी सुद्धा चालतं। कमी वेळेत करायची असेल तर अशा पद्धतीने भाजली तरी सुद्धा चालते। आता मी याच्यात थोडीशी तिखट घालून घेतलेलं आहे, तिखट मीठ, आणि थोडंसं असं झाकून ठेवणार आहे म्हणजे पटकन कांदा टोमॅटो पटकन शिजतो। आता ह्याच्यामध्ये मी काजूची पेस्ट घालणार आहे कारण बऱ्यापैकी मसाला आपला म्हणजे ग्रेव्ही आपली तेल सुटलेलं आहे, बघू शकताय। मी असे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे मी फ्राय करणार नाही आहे, अशाच घालणार आहेत। आता हे मिश्रण उकळल्यानंतर मी पनीर घातलं ह्याच्यात आणि 5 मिनिटं पनीरला ह्यात शिजू द्यायचं, बस झाली आपली ग्रेव्ही तयार। म्हणजे पनीरची भाजी तयार झाली। रोट्या बनवल्या की झालं, किती कमी वेळेमध्ये होतं बघा। तर मी रोटी बनवणार आहे। रोटीसाठी मैदा फक्त हा आहे आणि त्याच्यामध्ये दही, मीठ आणि खायचा सोडा घालायचा आणि 2 तास अगोदर मळून ठेवायचा हे असं पीठ। आता त्याच्या मी तुम्हाला रोट्या बनवून दाखवते। अगदी छोट्या छोट्या बनवणार आहे, त्यासाठी मी एवढा गोळा घेतलेला आहे। तर अशा पद्धतीचं बबल्स येतात। पाणी लावलेली बाजू खाली टाकायची तव्यात, म्हणजे मग आपली रोटी चिटकून बसते। आता थोड्या वेळानं हे असं भाजायचं तव्यावरती। तवा असा उलटा करायचा म्हणजे रोटीचा भाग आहे तो तव्यावरती धरायचा आणि अशी आपली रोटीच्या कडा सुटलेल्या आहेत आपोआप। तर अशी छान घरगुती रोटी आपली तयारी झालेली आहे आणि ही पनीरची भाजी खूप छान अशी तर्री आलेली आहे। तर आरतीचं टायमिंग झालेलं आहे, मी आता आरती करणार आहे। स्वामींचं रूप बघा, स्वामी महाराज किती छान नटून बसलेत आज। आणि हे नैवेद्याचं ताट आहे, रोटी, पनीरची भाजी, वरण आणि भात, आणि हे तुळशीपत्र ठेवलेलं आहे नैवेद्यावर। कुमकुम केशरा गडतो मुकुट शोभतो माता चेली केडी ग्रामी तू अवतरलासी। तर असा होता आमचा आजचा दिवस गुरुवारचा। स्वामींची पूजा, आरती सगळं झालेलं आहे। श्री स्वामी समर्थ।